त्याच्या गडबडीत मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी झटपट होणारे काहीतरी हवं आहे, मग ही आजची रेसिपी एकदम इन्स्टंट व हेल्दी आहे. तेही कोणत्याही प्रकारचा इनो, सोडा किंवा दही न वापरता फक्त गव्हाचं पीठ व बटाटा वापरून. हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. 2 चमचे बारीक रवा घेतला आहे. रवा इथं बाइंडिंगसाठी मी वापरला आहे. यात थोडं थोडं पाणी घालत पातळ बॅटर बनवून घ्यायचं. पाणी थोडं थोडं घालायचं म्हणजे पिठाच्या गुठळ्या तयार होत नाहीत. 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी मला इथं 3 वाटी पाणी लागलं आहे. आता 10 मिनिटे हे बॅटर आपल्याला रेस्टवर ठेवायचं आहे. तोपर्यंत एक शिजलेला बटाटा किसणीने बारीक किसून घ्यायचा. बटाटा किसणीने किसून घेतल्यामुळे बटाट्याच्या गुठळ्या तयार होत नाहीत व नाश्ता एकदम परफेक्ट तयार होतो, कुठेही तुटत नाही. आता यामध्ये बारीक किसलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा व 1 हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची. तुम्हाला हवं असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं भाज्या वापरू शकता. जसे ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर बारीक चिरून किंवा चॉपरमध्ये चॉप करून वापरलं तरीही चालेल. सुक्या मसाल्यांमध्ये मिक्स हर्ब, काळी मिरी पावडर व हळद टाकायची. हाताने बटाटा व मसाले एकत्र करून घ्यायचे. आता बनवलेला बटाट्याचा मसाला आपल्याला बॅटरमध्ये टाकायचा आहे. चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हा बनवलेला बटाट्याचा मसाला बॅटरमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. बटाटा व बॅटर चांगलं मिक्स झालं पाहिजे. त्यात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत. गुठळ्या राहिल्या तर नाश्ता इव्हनली स्प्रेड होणार नाही व तुटेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशा नवनवीन हेल्दी टेस्टी रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आता बॅटर चांगलं मिक्स झालं आहे. गॅसवर पॅन गरम करून तेल किंवा तूप आवडीनुसार लावून घ्यायचं. बनवलेलं बॅटर पळीने पॅनवर पसरवून घ्यायचं. बॅटर पसरवत असताना पॅनवर कडेने आधी पसरवायचं व नंतर मध्ये, म्हणजे एकदम परफेक्ट स्प्रेड होतं. वरची बाजू सुकली की वरून थोडं तेल किंवा तूप आवडीनुसार लावून घ्यायचं व लो फ्लेमवरती खरपूस भाजून घ्यायचं. हा पदार्थ तुम्ही दहीबरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबर मस्त एन्जॉय करू शकता. सकाळचा नाश्ता असो वा मुलांचा टिफिन किंवा संध्याकाळचं जेवण, तुम्ही हा पदार्थ बनवून खाऊ शकता. एकदम इन्स्टंट हेल्दी नाश्ता तयार होतो. मग कशी वाटली आजची हेल्दी टेस्टी इन्स्टंट रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलवर शॉर्ट्स व्हिडिओमध्ये हेल्दी टिफिन आयडियाज सिरीज चालू आहे. तेथेही अशा नवनवीन रेसिपीज तुम्ही पाहू शकता. थँक्यू.